नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी उडदाच्या डाळीचं घुट्ट. याला हिरवी उडदाची डाळसुद्धा म्हणतात. तर चला बघूया रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करते. बघा, डाळ घेतलेली आहे. काळी उडदाची डाळ आहे आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे. स्पेशल काळी उडदाची डाळ बनवत नाही आम्ही. घरची डाळ आहे ही, शेतातली, म्हणजे गावरान डाळ आहे. आणि हे टोमॅटो आहे. टोमॅटो आणि डाळ एकत्र शिजवून घेणार आहे. शिजताना त्यामध्येच टोमॅटो टाकणार आहे. आता शिजवून घेते आणि दाखवते. बघू शकता, डाळ आणि टोमॅटो चांगलं शिजून झालेलं आहे. आता आपण भाजी बनवूया. भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली होती. तेल पण गरम झालेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी पण दिली. आता मी हिरवी मिरची आणि लसूण तो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. तो याच्यामध्ये टाकते आणि फ्राय करून घेते. छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. मी पहिल्यांदा पण रेसिपी बनवलेली आहे, पण कऱ्हाळ लावून वाटून बनवलेली आहे उडदाची डाळ. ही मी अशीच झटपट होणारी उडदाची डाळ बनवली आहे आज. लसूण मिरची फ्राय झाली, त्याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी. आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर पण फ्राय करून घेते थोडी. आणि जी उडदाची डाळ आहे ती पण टाकून घेते. झटपट होणारी उडदाची डाळ बनवलेली आहे मी. खूप छान लागते आणि शरीराला काळी उडदाची डाळ पण खाणं गरजेचं असतं. छान असते खायला. मग आता पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जेवढी डाळ बनवायची आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. कमी किंवा जास्त, घट्ट किंवा पातळ, आपल्या अंदाजानुसार बनवायची. भाताबरोबर पण खायची असेल तर जरा घट्ट बनवायची आणि भाकरीबरोबर खायची असेल तर थोडी पातळ बनवली तरी चालेल. आता चवीपुरतं मीठ टाकते. मीठ पण टाकलेलं आहे. आता भाजीला छान असं उकळून घेते. छान अशी उकळी काढून घेतलेली आहे मी आणि मग गॅस बंद करून ठेवला होता. बघा, छान डाळ बनवून तयार झालेली आहे आपली. बघू शकता किती छान दिसत आहे. झटपट होणारी काळी उडदाची डाळ बनवलेली आहे मी. आपली डाळ बनवून तयार झालेली आहे. उडदाची डाळ रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.